Audio Jungle. मे रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मैत्री कलेक्शन्स या दुकानामधून काही जीन्स पॅन्ट आणि रक्कम चोरीत गेले होते। त्यानुसार FIR दाखल झाले होते। आधी या गुन्ह्याच्या तपासामध्ये एक अल्पवयीन मुलांना आम्ही अटक करण्यात आलो, अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते आणि त्या मुलांकडून या आमच्या गुन्ह्यामध्ये गेलेलं जीन्स पॅन्ट रिकव्हर करण्यात आलेलं आहे। त्याच्यासोबत त्यांचा घर सर्च चेक केलं की आणखी काही वस्तू सापडलेल्या आहे। त्या वस्तूमध्ये काही सिल्वरचं ऑर्नामेंट वगैरे सापडले होते। ही वस्तूचं नेमकं कुठून आणला या विषयावर अधिक तपास केल्यानंतर मालेगावमध्ये किल्ला पोलीस हद्दीमध्ये तन्मय ज्वेलर्स या दुकानामधून त्यांनी चोरी करण्याचा कबुली दिलेला आहे। तिथं सर्व मिळून 11 लाखाचा मुद्देमाल तिथं गेलं होतं आणि आमच्या गुन्ह्यामध्ये आता सध्या आम्ही 6.5 किलोचं चांदीचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे। या अल्पवयीन मुलांकडून किती मुलांना अटक केली आहे? अल्पवयीन मुलं असल्यामुळे आम्हाला अटक करता येत नाही। आम्ही सध्या काही अटक नाही केलेली। किती मुलं आहेत ताब्यात घेतलेले? 2 मुलांना आता ताब्यात पोलिसांनी निष्पन्न केलं होतं आणि आणखी 2 मुलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे। कुठून चोरली सर त्यांनी एवढी चांदी? काही तपासात समोर आलंय का? मालेगावमध्ये किल्ला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। तन्मय ज्वेलर्स म्हणून या दुकानामधून त्यांनी चोरी केलेलं आहे। 2 जून या दिवशी रात्रीच्या वेळी त्यांनी घरफोडी करून या दुकानामधून एवढा सिल्वर चांदीचा वस्तू त्यांनी चोरी केलेला असे निष्पन्न झालेले आहे। त्यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत? त्यांच्यावरती यापूर्वीचं पण मालमत्ता विरोधात गुन्हा दाखल आहे। जळगाव शहरामध्ये 2 पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हा दाखल आहेत। सर, हे जे मुलगा आहे महागडे कपडे न मिळाल्या कारणामुळे यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे का? आता सध्या त्यांच्याकडे विचारपूस केला तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांना असे चांगले कपडे घालण्याची शौक असल्यामुळे त्यांनी चोरी केलेलं असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणखी काय आरोपी कसे या प्रकरणात? आणखी काय 2 आरोपी आहे म्हणून आम्हाला प्राथमिकता माहिती पडलेलं आहे। त्या आरोपींचा कोण आरोपी आहे, त्यांचा काय रोल आहे, ही सर्व गोष्टी आम्ही तपास चालू आहे। सर, एका गुन्ह्यामध्ये 2 गुन्ह्याचं निष्पन्न उघडकीस आलेलं आहे। बरोबर आहे। म्हणजे आता आम्ही सुरुवात आमच्या गुन्ह्यामध्ये तपास करत होता। आमच्या गुन्ह्यातले मुद्देमाल सापडल्यानंतर ते घर चेक केल्यानंतर आणखी काही चांदीच्या वस्तू सापडल्या त्या ठिकाणी आणि चांदीच्या वस्तू नेमका कुठून आणल्या या विषयावर पुढील तपास केल्यानंतर मालेगावमध्ये एका ज्वेलर्सचं घरफोडी केलेलं आहे असे आम्हाला निष्पन्न झाले। Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Audio Jungle.